जेवण झाले ती बघा यांचा खेळ चाललाय म्हणजे कुणाला कोणीकडे जोडायचं काय जोडायचं कळत नाही. कोक काढते ती माझ्या चिंबूरच्या आड्याला म्हणजे इकडं जाणारं पाणी हितनच बंद करायचं. बघा सुलीचन लावलंय आता ती येल बसवायचंय त्याला वाकाना. बसू दे की लय म्हणजे फिट बसतय. आता किती दिवस झाले 2-3 दिवस झालं 3-4 दिवस झालं उकरून ठेवलंय. आज मुहूर्त आला ह्यांना. हा तसं ठेवा वाळलं म्हणजे पुन्हा खायचं नाही. गेलं बघा दोघा तिथे एका हातात तेच एका हातात गेले हात लावून बघा कळतंय. गेले तर हाताला लागल का सोल्युशन. गेले तर बघितलंय वरची खाच असते वर जात असते. मग काय नाही होत सोल्युशन लावलंय की त्याला म्हणजे वरच्या वर काढायचंय. ते खालनं पडायला बी एल्बो काढायचा तसा. सिस्टीम डेंजरच आहे लागा. ह्याला एवढा तुकडा येणार अजून येणार आहे काढायचं. काय करता व सरळ करा सरळ आणा सरळ करा ती लावून ठेवा सरळ नुसतं. हा ह्यांनी तो आता वायपरच आणले माप घेत होतं काय की. उलटी घाला की दांडी. शेतकऱ्याचा जुगाड बघा कशांतर माप घ्यायचं काय तर करायचं तिला जुगाड करून माप अंदाज घेऊन. नाही तेवढं लागतंय माग अजून बारका तुकडा येणार आहे ना माझी. येरबू येणार ना येरबू 4 बोट नाही ती पुढे येणार आहे अजून करावं लागतं. येरबू इथंच बसवायचा आहे खालचा आणि पुढचा येरबू पुढे येणार म्हणजे बरोबर. त्याला 4 बोट येत नाही पुढं. 4 बोट येत पुढं गाणं करून ठेवतात बघा तसं करता हे येरबू आत बसला इथे 4 बोट इथं. येरबू ना आपण 4 बोट अजून पुढे का पाईप आला इथं इथं पण सुटतो तुमचा. वरचा येरबू इथनं इकडं बसला आणि इथनं इकडं बसला. तिकडे कसा बसतो तिकडे तोंड करून बसणार नाही का. 4 बोट वाढत नाही मग ठीक आहे इथं आला येरबू 4 बोट तुकडा आत बसला आणि ते खाली एक वाकान असतं वर तेवढं एकच येतं. मग ते तुकडा त्या येरबू ती बसणार आहे. एवढ्यात बसत नाही एवढ्यात आता धरले का तर कापा बरोबर. तुमच्या म्हणण्यानं कापतो जरा कोण करा की एक सपाना घ्या. कारण हे तुकडा लय मोठा जोडला तुकडाच कमी काढत होतो. पुढे बसवायचं ना पुन्हा दुसरा मोठला भेटला तर ह्यांना तेवढ्या डबऱ्यात शिरा येत नाही. काय गाणतो आ बघाय आली मी तू शिक पाईपलाईन करायला येतंय का तुला. काय बघताय वा तकडं कुणाला दाखव आणि तुला दाखवतीये. आता इकडं आली आणतो. ही बघा आमची बाजरी पेरली होती यात कुठं कुठं उगवली कुठं कुठं नाही. होय येईल की तुम्हाला सांगितलं असेल त्यानं हे का नाही. आज आम्ही डेरा बघा ह्या साईडला मांडला या तो पळाली. मी डेरा दाखवायला लागली का ही डेऱ्यापाशी तिथं सावलीला डेरा बांधला. डेऱ्याचं नाव काढलं का तुला ताण लागले का. ती ताट नीट ठेव पाणी खाल का टाकते उष्ट इकडे टाक खाली साईडला. काय सवाल जेवण आली लगे घटका परत मळवट तर धुवून टाकलाच. कशाला उठत या नवरा कसा होत ना कुकूच उठाय लागलं तुला. आज फिराय नाही जायचं हो जाम कटाळ्या दिसत. अन्नात हात दुखायला कापा हात दुखायला नाही जेवला वाकल्यामुळे मला
तुमचा अभ्यास झाला का ग? सारख्या बाहेर येर जरा घालता या. अभ्यास कोण करायचं? हा ती तिकडे घरी आहे. जा की खरंच जा. न काय बी शिकते ती मोबाईलात बघ. हा असू द्या. घर आहे. घर आहे ते. काय आहे? हा हा घर आहे ते. बंगला असं बांधायचं. आता मी म्हंटल पप्पीच घ्या लागली या. काय केलं नुसतं असं असं करून गेली. चला मसर पाणी मसरच पाणी पाजत राहिलं. सगळं झालं. जेवण झाली. भांडी घासून ठेवली. मी इथं बारक्या लेकराला केले आणि मला खेळवती या. खुरपायचं होतं जरा तिथलं पण झाला टाइम. दिवस मावायला लागला. म्हणलं आता राहू द्या मरू द्या उद्याच. आज मका ही निवडली. उद्या बी हायती की दळणं बाजरी करायची नीट गहू नीट करायचे. तर उद्या बी अजून कसं कसं होतं यांचं. काय चाललंय तुमचं? झालं का जेवण? आमच्याकडे बघा जेवण सगळ्यांचं. आता हे दोघांचे जेवण झाले का मग आम्ही कशाला बसतोय घाणा ठेवून त्याचा. पुन्हा आपलं जेवायचं आणि करायचं. जेवण बी केली भांडी बी घासून बसलो बघा निवांत. आता काय निवांत बसायचं. जरा शेंगा पाठीत काढून आणले त्या या. शेंगा फोडायच्या. काय फड वाटतात तेवढ्या. आणि पुन्हा निवांत बसायचं आपल्या हातरुणावर लोळत. जेव्हा झोप लागल तेव्हा झोपायचं. आम्हाला काय त्यातलं ढेकळं कळतंय तुमचंच बघायला आले तर तुम्हालाच काय कळना वाहा वाहा असणे. आम्हाला काय कळायचंय? काय करता या? दुसऱ्याचं बघून तसंच करावा. मलाच म्हणता की लोकांचं बघून करायचं नाही. तुम्ही बी जागा. तुम्ही काय वाईट जगता या? दिवस मावळायच्या आधी 5 लाख खाऊन निवांत बसताय म्हणतात ती भारी जीवन जगताय ही भारी जगताय. ह्यांचं काय वाईट आहे जीवन? ह्यांचं बी मस्त भारीच आहे की. आलं वाटतं डरजुलं. लय माया होत चालली ग. चला शेंगा फोडाव त्याचा बसून बसून. काय शुद्ध लेखन हिचा अभ्यासच होत नाही. रातच्या 10 वाजूस तर ग. तुझं दप्तर ठेवलंय काय? एक ठेवायचं एक घ्यायचं एक ठेवायचं एक घ्यायचं. इथं चालू आहे. आणट्या आणखी मी नाही आणणार.